नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी पुन्हा चाललो आहे वानखेडेला. त्या दिवशी लास्ट व्लॉग तुम्ही बघितला असेल, आपण वानखेडेला गेलेल्याचा. पण आपल्याला तिकीट मिळाली नाही VIP बॉक्सची आणि उन्हात बसावं लागलं. जाम मोठा पोपट झालेला त्या दिवशी माझा. एकदम उन्हात बसून घामाच्या धारा लागलेल्या, त्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आज पुन्हा मला वानखेडेची तिकीट मिळालेली आहे आणि आज VIP बॉक्सची तिकीट मिळालेली आहे. हां ते सगळे फोन करून पाठी लागतील तिकीटसाठी. तर आजची संध्याकाळची तिकीट मिळालेली आहे, नेमकी रात्रीची. आता वाजलेत खरं तर 9 आणि मी एवढं लेट निघालेलो आहे. आणि आज त्या दिवशी माझ्याबरोबर साहिल आणि भाची वगैरे होती. पण आज दुसरे मेंबर आहेत माझ्याबरोबर. मी आता दाखवतो तुम्हाला माझ्यावर आज कोण कोण येते वानखेडे स्टेडियम. सर्वात पहिला मेंबर आहे आमची बारकी काव्या. काव्या आज वानखेडेला पहिल्यांदा चालली मॅच बघायला स्टेडियमला. दुसरी मेंबर आहे आपली निन्नी. निन्नी आपल्या बरोबर येते आज मॅच बघायला आणि आई येते आज सोबत. आणि शर्वरी सुद्धा येते. तर शर्वरी ऑफिसमध्ये निघाली आता आणि शर्वरी डायरेक्ट पोचते. तर आम्ही गाडीमध्ये आहोत आणि सिलिंगवर आता पोचलेलो आहे सिलिंगला. आणि शर्वरी डायरेक्ट पोचते, तर शर्वरी डायरेक्ट स्टेडियमलाच भेटणार आहे. आणि जाऊया आपण ब्लॉग तिथेच कंटिन्यू करूया. आणि आज VIP बॉक्समध्ये बसून मॅच बघूया. फायनली तिकीट आज मिळालेली आहे VIP बॉक्सची. आणि आज VIP बॉक्समध्ये बसून फायनली मॅच बघूया आपण आज. मी दाखवतो तुम्हाला, ब्लॉग तिकडे जाऊन कंटिन्यू करतो स्टेडियमला. हॅलो. तर फायनली आपण पोचलेलो आहे आणि शर्वरी पण आपल्यावर आलेली आहे. शर्वरी आपल्याला जॉईन झालेली आहे आता इथे वानखेडे स्टेडियमला. आणि जस्ट आता एंट्री केलेली आहे आम्ही आता इथे. आणि आता इथे फर्स्ट इनिंग संपलेली आहे. पावसामुळे थोडा ब्रेक थोडा पाऊस पण पडला, त्याच्यामुळे थोडा ब्रेक घेतला आहे लोकांनी. आता दुसरी इनिंग चालू होईल. आणि आता आज आम्ही बसलो तो हा वाला आहे इकडे, आम्ही आतमध्ये बसलेलो आहोत ह्या बॉक्सला, VIP बॉक्सला. आई आणि निन्नी तिकडे बसलेली आहे आतमध्ये, AC मध्ये बसलेत ती लोक. आणि त्या दिवशी मी बसलेलो ते इथे बसलेलो खाली, ह्या साईडला आम्ही खाली बसलेलो इथे उन्हामध्ये. तर आज आपल्याला जी तिकीट मिळाली ती VIP बॉक्सची मिळालेली आहे तिकीट. इथे VIP बॉक्स आहे. या VIP बॉक्समध्ये आपल्याला जेवण वगैरे सगळं इन्क्लूड असतं याच्यामध्ये, पूर्ण मिल. इथून करता खूप लांबून पडतं. TV मध्ये झूम करून दाखवतात. इथून करता खूप लांब दिसतं बघायला गेलं. कोणाचा चेहरा सुद्धा क्लिअर दिसत नाही कारण की कोण आहे म्हणून. इव्हन बॅटिंग करायला आल्यावर बॅटिंग करायला पण आल्यावर हेल्मेटच्या आतमध्ये कोण आहे काय आहे काहीच दिसत नाही. ते खरं तर वरती स्क्रीनवरच बघावं लागतं, जिथे स्कोर बोर्ड आहे त्या स्क्रीनवरच आपल्याला कळतं की कोणाची बॅटिंग चालू आहे, कोणाची बॉलिंग चालू आहे. बॅटिंगला कोण आलं आणि बॉलिंगला कोण आलेलं आहे ते आपल्याला वरतीच कळतं त्या स्क्रीनवर. दादा हां, पण इथे येऊन एक्सपिरियन्स हा वेगळाच आहे थोडा. आणि आज साहिल आपल्यासोबत नव्हता आलेला, पण साहिल आपल्यासोबत आज इकडे जॉईन झालेला आहे. आज साहिलला आपण साहिल आज दुसरीकडे गेलेला आहे मॅचला. आज त्याची वेगळी मॅच होती, तो तिकडे गेलेला आहे. मी काव्य बाहेर उभी आहे, काव्य झोपलेली. मॅच इथे चालू झालेली आहे. काव्या पण आता उठलेली आहे. काव्या पण एन्जॉय करते मॅच. ताऊ हाय कर. आई आणि शरू तिथे जेवत आहेत दोघी. कोण बाबू? आता इथे आलोय आम्ही जेवायला. तिथे जेवण पण आहे आपल्याला. हे चिकन हे काय आहे व्हाईट एवढं. तर इथे काव्या मस्त मॅच एन्जॉय करते आणि जेवण पण जेवते.
सोबतच. आणि इथे आपलं हे आतमध्ये असा VIP बॉक्स आहे. इथे आपल्याला कोल्ड्रिंक्स वगैरे आहेत, काय पाहिजे ते आपण इथून घेऊ शकतो. कोल्ड्रिंक्स आहेत, आईस्क्रीम आहे, काय पाहिजे ते आपण इथे स्वतः घेऊ शकतो. इथे आपल्याला असा TV पण आहे जर जवळून मॅच बघायची असेल तर. आणि बाकी मेन मॅच तर तिथे चालूच आहे समोर. आई आणि निन्नी बाहेर थांबलेत. आणि हे आपण जे बसलो ते असे बाजूला सगळे वेगवेगळे VIP बॉक्सेस आहेत. हे सगळे वेगवेगळ्या VIP बॉक्सेसला बसलेले आहेत. आणि इकडून ही मॅच चालू आहे. याचा सूर्यकुमार यादव बॅटिंग करतोय. वरती दिसेल तुम्हाला स्क्रीनवर सूर्यकुमार यादव. काय करते गाऊ? सूर्यकुमारचा फॅन आलाय कोणतरी इकडे मध्येच धावत सूर्यकुमार यादवला भेटायला. तर सिक्युरिटी वाले त्यांना बाहेर काढतात. मध्ये धावत आला तो सूर्यकुमार यादवला भेटायला. सूर्यकुमार यादवला भेटायला गेला तो डायरेक्ट धावत पळत. तर आता आपण निघालोय मस्तपैकी एक मॅच बघून शिरून वगैरे मजा करून आणि मस्त ऑफिस नंतर. आज थोडा आउटडोर ठीकठाक आहे. बॅग आता निघालोय इथून. मॅच संपायला अजून थोडा टाइम होता. थोडा टाइम होता पण आम्ही लवकर थोडं निघालो late झालाय. कारण बारकीला पण झोप आलेली. आता इकडने निघून आता आपण कॅबने जाऊया ना, ट्रेनने नको, आता कॅबने जाऊया डायरेक्ट. तर निघूया इथे इकडून फटाफट पोचूया मुलुंडला. पार्किंग बघ. मामी पण आलेली आज मॅचला. मामा कुठे गेला? सगळे एकदम सुपर एक्साइटेड आहे ब्लॉग साठी. गुड मॉर्निंग गाईज. तर काल आपण बाणखेडेला गेलो होतो पण येताना खूप लेट झाला होता त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू नाही करता आला. काव्या पण झोपेला आलेली, खूप कंटाळा करत होती. तर येताना आम्ही काही ब्लॉग नाही बनवला, काही शूट नाही केलं. ॲक्च्युली आम्हाला बाहेरून गेट शूट करायचं होतं, थोडंसं फोटोज काढायचे होते पण ते सगळं राहून होतं. त्याच्यामुळे आता आम्ही ब्लॉग कंटिन्यू करतोय. तर आता असं आहे की आता आम्ही काव्याला स्कूलला सोडलं आहे आणि लेट झाला म्हणून आई तिकडेच थांबले रात्री. आज सकाळी येणार आहे घरी. तर आता मी थोडीशी लेट जाते ऑफिसला. काव्याला स्कूलला सोडून आता मी निघाली आहे पुन्हा निघालाय कॉर्पोरेट मजदूर मस्ती करायला. आणि अमोल येतोय सोडायला स्टेशनला. पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करणार आहे. तर फायनली शरूला पण मी सोडलेलं आहे ऑफिसला आणि काव्या पण स्कूलला गेलेली आहे. आता मी पण जातो ऑफिसला. ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि बघूया आता पुढच्या ब्लॉगला आपलं काय येतं आहे. हा ब्लॉग नक्की बघा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.